36 जिल्ह्यांच्या बातम्या वेगवान स्वरूपात। रायगडच्या बीडखुर्द गावाला गेली कित्येक वर्षांपासून पाणी टंचाई जाणवते। पाणी मिळत नसल्याने महिला स्मशानभूमीतील पाण्याचा वापर करत चक्क स्मशानभूमीत कपडे धुत आहेत। त्यामुळे लवकरात लवकर पाण्याची सोय करण्याची मागणी महिलांनी केली। बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या स्वच्छतेचं काम तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत सुरू केलं होतं। मात्र जिल्हाधिकाऱ्यांची बदली होताच स्वच्छतेची मोहीम थंडावली। त्यामुळे बीडकरांमधून संताप व्यक्त होतोय। धुळे जिल्ह्यातील अमरावती मध्यम प्रकल्पामध्ये फक्त 23% जलसाठा शिल्लक आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे। विहिरींनी आतापासूनच तळ गाठलाय। त्यामुळे शेतकरी बांधवांसमोर पाळीव जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। सातारा जिल्ह्यातील सातारा लोणंद महामार्गावरील पुलाला 150 वर्षांपेक्षा जास्त वर्ष उलटून गेली आहेत। या पुलावरून अवजड वाहतूक सुरू असते। तसंच पावसाळ्यामध्ये येणाऱ्या महापुरामुळे पूल धोकादायक बनलाय। त्यामुळे पर्यायी पूल उभा करण्याची मागणी नागरिकांनी केली। लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलंय। कोरोनाच्या 367 चाचण्या करण्यात आल्या होत्या। सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात 14 रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे। गौतमी पाटील जे सादर करते अशा प्रकारचा अश्लील नाच गाणी तमाशा जोपर्यंत लोक पाहणं सोडत नाही तोपर्यंत थांबणार नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी दिली आहे। याविरोधात कोणी बोललं की त्याला ट्रोल केलं जातं, पण त्यामुळे आम्ही बोलणं थांबवणार नाही, असं सुद्धा त्यांनी सांगितलं। अदानींबाबत शरद पवारांनी मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते, त्याबाबत त्यांनाच माहिती असेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली। त्याचबरोबर अदानींचा प्रश्न गंभीर असून याबाबत जेपीसी लावण्यात मोदींना अडचण काय, असा सवाल सुद्धा त्यांनी केला। पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली। 14 मे रोजी महाविकास आघाडीची पुण्यात वज्रमूठ सभा होणार आहे। या सभेच्या नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। तत्कालीन आघाडी सरकारनं स्थापन केलेलं टास्क फोर्स आणि राज्य सरकारचा समन्वय नसल्याचं म्हणत माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टीका केली। कोरोनाच्या नियमांची राज्य सरकारकडून अंमलबजावणी होत नाही। शुक्रवारचा कोरोनाबाधितांचा आकडा 200 दिवसातील सर्वाधिक आहे। त्यामुळे टेस्टिंग वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी व्यक्त केलं। परभणी जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्ती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। जिल्ह्यातल्या रस्ते दुरुस्त करा आणि पुन्हा हेल्मेट सक्ती लागू करा, अशा संमिश्र प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या। गोंदियाच्या आमगावमधल्या भवभूती कॉलेजच्या कार्यालयामध्ये 2 घुबड फिरताना आढळले। वन विभाग आणि प्राणीमित्रांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली। सोलापुरातील एका हॉटेल व्यावसायिकानं गळफास घेऊन आत्महत्या केली। सोमनाथ क्षीरसागर असं व्यावसायिकाचं नाव आहे। खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला। लातूर जिल्ह्यातल्या औराद शहाजानी इथे तुम्हाला पेट्रोल डिझेल पंप मंजूर झालाय अशी खोटी बतावणी करून एका व्यापाऱ्यास 61,17,500 रुपयांचा गंड घातल्याची घटना समोर आली आहे। या संदर्भात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे नाशिक महामार्गावरती एसटी बसचा गिअरबॉक्स बस चालू स्थितीत असतानाच अचानक तुटलाय। बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे 50 प्रवासी अपघातापासून सुखरूप बचावले। बस प्रवासाकरता निघण्यापूर्वी चेक का केल्या जात नाहीत, अशा प्रश्न सुद्धा प्रवासी करतायत। धाराशिव महावितरणचा हलगर्जीपणा तरुणाच्या जीवावरती बेतला। वीज बंद करण्याचं परमिट कनेक्शन घेतलं असताना अचानक लाईट सुरू झाल्यानं करंट लागून तरुणाचा मृत्यू झालाय। ही घटना एकुरका गावात घडली। गावकऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली असून पुढील तपास सुरू आहे। चाकूचा धाक दाखवून महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे मोबाईल लुटणाऱ्या दोघांना धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलिसांनी अटक केली। आरोपींकडून चोरीचे मोबाईलसह हत्यार आणि मोटरसायकल जप्त करण्यात आले। नांदेडच्या खानापूर इथे शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली। या अपघातात 4 विद्यार्थी जखमी झाले। जखमी विद्यार्थ्यांवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यवतमाळच्या आर्डी बाभुळगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं। एकाच महिन्यात 2दा झालेल्या अवकाळी पावसानं शेतातील गहू हरभरा पीक नष्ट झालंय। त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे। वर्ध्यामध्ये वादळी वाऱ्यासोबत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। काही भागात संत्रा आणि गहू पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर देवळी तालुक्यातल्या पिपरी इथे घराचं छप्पर उडालंय। त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय। बीड जिल्ह्यामध्ये हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केलाय। पुढील 2 दिवस अवकाळीची शक्यता वर्तवल्यामुळे काढून ठेवलेल्या ज्वारी मळणीला वेग आला। पुन्हा पावसाची शक्यता वर्तवल्यामुळे शेतकरी धास्तावलाय। हिंगोली शहरासह परिसरात दुपारी अवकाळी पावसानं हजेरी लावली। सेनगाव तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। या अवकाळी पावसामुळे शेतातील हळदीच्या कामांना अडथळा निर्माण झालाय। बीडमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला। माजलगाव, धारूर, वडवणी भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात आहे।
परभणी शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. दुपारपासूनच इथं रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अकोल्यामध्ये गारांचा अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरावरील पत्र उडाली आहेत, तर काही ठिकाणी बकऱ्यांचा सुद्धा मृत्यू झालाय. या पावसामुळे काढणीला आलेला गहू, लिंबू, फळबाग, भाजीपाला, कांदा या पिकांचं नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानं शेतकरी संकटात सापडला. या पावसामुळे टोमॅटो, मिरची पिकांचं नुकसान झालं, तर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. भुसावळमध्ये 3 तलाव आटलेत. वेल्हा तलावामध्ये केवळ 25% पाणीसाठा शिल्लक असून वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले जात आहेत. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं. 6 महिन्यात 5व्यांदा अवकाळी पाऊस झाला असून प्रत्येक ठिकाणचे नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, असं आश्वासन सुद्धा कृषी मंत्र्यांनी दिलं. जळगावात कोट्यवधी रुपये खर्चून नव्यानेच तयार केलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरती चेंबरसाठी खोदकाम केलं जाते. पूर्ण झालेला रस्ता पुन्हा खोदल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय. शिवाय 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीची मिरवणूक सुद्धा यावरून काढता येणार नाहीये. त्यामुळे स्थानिकांनी हे काम बंद पाडत आंदोलनाचा इशारा दिला. पालघरमधल्या मोखाडा इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित होते. कोल्हापुरात सीमावर्ती भागात खासगीकरणातून उभारण्यात येणाऱ्या चेकपोस्टला वाहनधारकांनी विरोध दर्शवला. वाहनं घेऊन वाहनधारक रस्त्यावरती उतरलेत. उजळीवाडी टोलनाका ते कागल आरटीओ चेकपोस्ट पर्यंत वाहनांना काळे झेंडे लावून याचा निषेध व्यक्त करण्यात आला. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्त मोठ्या संख्येनं दाखल झालेत. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. सांगलीमधून बातमी. सांगोल्यामध्ये राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीनं सुरुवात झाली. या ग्रंथदिंडीमध्ये विविध चित्ररथ सहभागी झाले. यावेळी मराठी साहित्य संस्कृतीचा ठेवा जतन करण्याचा संदेश देण्यात आला. अहिल्यादेवी चौक या मार्गे ही ग्रंथदिंडी साहित्य संमेलनस्थळी रवाना झाली. या ग्रंथदिंडीमध्ये विविध चित्ररथाच्या माध्यमातून सुद्धा मराठी साहित्य संस्कृतीचा ठेवा उजागर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सटाण्याच्या आखतवाडे भागात बिबट्यानं धुमाकूळ घातला. गोठ्यामध्ये घुसून बिबट्यानं 4 शेळ्यांची शिकार केली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये वाहन विहिरीमध्ये कोसळून दुर्घटना झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळते. पालघरमध्ये टँकरनं अचानक पेट घेतला असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. गंगापूरमध्ये दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 3 ते 4 लाखांचं नुकसान झालं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दौंडमध्ये पुणे सोलापूर महामार्गावरती बसचा अपघात झाला. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस उलटली. सुदैवानं बसमधील 23 प्रवासी बचावलेत. दरम्यान 5 जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भंडाऱ्यातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह 40 दिवसानंतर सापडला. खिशातील आधार कार्डवरून ओळख पटली आहे. त्यामुळे मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा शोध सुरू आहे. जळगावमध्ये गणेशनगर कॉलनीमध्ये चोरट्यानं भरदिवसा घर फोडलं. या चोरट्यानं 4.25 लाखांचा ऐवज लंपास केला असून हा चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.